इस समय हम विरार के बर्फपाड़ा लांगेपाड़ा में हैं और ये एक आदिवासी इलाका है। इन्होंने बताया कि यहाँ पर एक समस्या है जिसके बारे में अब ये सारी चीजें और डिटेल्स बताएंगे। हमारे साथ हैं बहुजन विकास आघाड़ी के युवा अध्यक्ष स्लम सेल के बशीर शेख जी, और उन्हीं के साथ में यहाँ पर समाज सेवक भी मौजूद हैं जो इसी इलाके के हैं। जानना चाहेंगे क्या मुद्दा है बशीर जी, और यहाँ पर क्या समस्याएं आ रही हैं लोगों के बीच में। अस्सलाम वालेकुम, नमस्कार। आपके चैनल के माध्यम से मैं बताना चाहूँगा, ये रेलवे का सेंट्रल गवर्नमेंट का काम चालू है, जो कॉरिडोर यहाँ से अलीबाग के लिए जा रही है। तो यहाँ पे जितने भी हमारे बर्फपाड़ा और लांगेपाड़ा के जितने भी आदिवासी समाज के जितने भी लोग हैं, उनका ये एक ही गांव है, लांगेपाड़ा एक ही गांव है, लेकिन महान अपना जो रेलवे सेंट्रल गवर्नमेंट की जो रणनीति दिख रही है, एक गांव को दो गांव बनाने का काम इन्होंने किया हुआ है। बीच में उन्होंने पटरी डाला, हमारा कोई विरोध नहीं है, लेकिन हमारे बच्चे जो आगे जाके स्कूल जाने वाले हैं, और हमारे यहाँ पे बहुत सारी खेती वगैरह है पूरे आदिवासी समाज की, और मशान भूमि है, बहुत सारी ऐसी चीजें है कि ये गांव के राइट साइड में भी है और लेफ्ट साइड में तो गांव है, लेकिन राइट साइड में भी बहुत सारी चीजें है। तो जिसके लिए टनल का जो उन्होंने रास्ता बनाया, यहाँ पे कोई अमीर आदमी नहीं रहता, यहाँ पे खेती वाला शेतकरी लोग रहते। तो शेतकरी विभाग के पास में शेतकरी जैसे ट्रैक्टर हो गया, ट्रैक्टर के जो वैसे वाहन वाले जो गाड़ियां रहती है, तो वैसी गाड़ियां ये टनल में से बाहर नहीं जाएगी। जो अंडरग्राउंड इन्होंने जो बनाया है, उस अंडरग्राउंड में से बाहर नहीं जाएगी। तो मुझे तो बहुत बड़ा आश्चर्य हो रहा है कि ये देखकर कि इतने सेंट्रल गवर्नमेंट के, मतलब यहाँ से लेके लंदन तक, अमेरिका तक के रेलवे का नाम बहुत बड़ा है हमारे देश में। उनको ये नहीं समझ में आया कि ये आदिवासी समाज के लोग खेती बाड़ी करने वाले हैं और उनके पास क्या क्या व्हीकल्स होते, तो व्हीकल्स के जो टेप्स लेके मापोगे ना, तो भी ये जगह छोटी है, तो ये बाकी की चीज कैसी उनके तक खेती तक पहुंच पाएगी। तो ये कहाँ तो जाके आदिवासी समाज को, उनके जिले में, ये पूरा जिला आदिवासी है और आदिवासी के जिले में ही आदिवासी को कहाँ तो जाके पीड़ित किया जा रहा है। ये बहुत शर्मदायक वाली बात है। तो मैं ये चाहता हूँ हमारे यहाँ के समाज सेवक रमाकांत भदाले साहब ये आगे की चीज आपको हकीकत से रूबरू करवाएंगे। रमाकांत जी, पहले तो ये पूछना चाहूंगा आपसे कि ये जो बनाया गया है यहाँ पर आपके लिए, जो सबवे बनाया गया है, क्या ये पर्याप्त नहीं है, या ये अगर छोटा है तो आप लोगों ने इसके ऊपर क्या जगह पर अप्रोच किया है, कौन कौन से लोगों से आप मिले हैं, आप बताइए। हम लोग तहसील प्रांत उन लोग से भी मिले हैं और जो इधर का कॉन्ट्रैक्टदार है उनसे भी मिले हैं। उन लोग को बोला भी कि बाबा देखो, हम लोग का गाड़ी जाने के लिए रास्ता तो मांगता है, तो ये क्या बोले कि जब हमारे पास प्लान ही नहीं है, मतलब उधर से प्लान जो आते हैं तो ये उसमें प्लान नहीं था, कैसा कैसा हम लोग को बना के देता हूँ। तो ठीक है, ऐसा कौन बोल रहा? जो इधर समझा ये करते ठेकेदार रहते, मतलब वो टाटा वाले के रहते, वो लोग बोले कि बाबा हम लोग तुम्हारे पास प्लान नहीं, क्योंकि पहिले से प्लान नाही इसमें ना फाटक का प्लॅन. हा एक उपकार आहे आपल्यावर असं. हा आपल्यावर म्हणजे तसं काय झालं की हे प्लॅन मध्ये नव्हतंच. जेव्हा ही रेल्वे जेव्हा स्टार्टिंग जेव्हा चालू झाली तेव्हा प्लॅन मध्ये नव्हतं. पण आम्ही काय विचार केला की मग ह्या बाजूची लोक जाणं येणं कसं होणार. कारण आज विचार करा त्या साईडने जर घर बनवायचे असतील मग मटेरियल कुठून नेणार. म्हणजे हा विचार तुमचा आहे. आमचा आहे. त्यांचा विचार नव्हता. विचारच नव्हता. जेव्हा रेल्वे लाईन टाकली तेव्हा त्यांचा विचारच नव्हता की इकडे पण एक गाव आहे. हा त्या साईडने पण, कारण तिथे 30-40 लोकांची वस्ती आहे आणि पूर्ण शेतीच आहे. जर फॉरेस्ट असली तरी जेव्हा परवानगी त्यांना दिली शेती लावण्यासाठी तर परवानगी आहेच, ते लावून खातात आणि वडिलोपासून ही शेती लावतात. पण जाण्यासाठी जर आपल्याला जर हे करायचं असेल, पहिलं कसं चालायचं की नांगराने शेती करायची लोक. पण आताची परिस्थिती कशी झाली की ट्रॅक्टर शिवाय पर्याय नाही. मग त्या लोकांना आम्ही सांगितलं की बाबा हा ट्रॅक्टरचा पर्याय तरी आम्हाला एक काढून द्या. तर आता अशी परिस्थिती झाली की आम्ही किती वेळा यांच्या बरोबर बोलायचं की प्लॅन मध्ये जे आम्हाला जे प्लॅन आले त्या हिशोबानेच आम्ही काम करणार. हे असं झालं, दुसरं काय याच्यामध्ये. आणि आम्ही प्रत्येक याची रुंदीमध्ये प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम? हा रुंदीमध्ये प्रॉब्लेम आहेच ना. आणि हा रुंदीमध्ये काय प्रॉब्लेम आहे? रुंदी म्हणजे आता विचार करायची गोष्ट सारखी आहे की त्या साईड म्हणजे गाडी बाईक जाऊ शकते, 4 व्हीलर एखादा जाऊ शकते, पण हे ट्रॅक्टर जर नेण्यासाठी आणि जेव्हा आपल्याला जर काही घरासाठी मटेरियल नेण्यासाठी लागत असली वस्तू तर कशी नेणार. आपण स्पॉटवर जाऊया आणि बघूया की ही जी रुंदी बाबत हे बोलत आहेत रमाकांत साहेब, तर ही रुंदीमध्ये ऍक्च्युअली प्रॉब्लेम आहे का
आणि जर प्रॉब्लेम आहे तर ही प्रॉब्लेम त्यांना माहित नव्हती का? जे इंजिनियर्स आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा जे प्लॅनर्स आहेत, जे प्लॅन करतायत, त्यांना ही प्रॉब्लेम माहिती नाही की किती रुंदी असायला पाहिजे. ट्रॅक्टर्स वगैरे जे ऍग्रिकल्चर साठी, शेतीसाठी जी व्हेकल्स यूज होतात, त्या व्हेकल साठी किती जागा पाहिजे ते त्यांना माहिती नाही आहे का? असा एक मोठा प्रश्न इथे आता निर्माण होत आहे. आपण बघूया, ही जागा आहे, आपल्याला दाखवतो. आपण इकडे बघू शकता, हाच तो मार्ग आहे ज्याने गाडी घेऊन इकडनं जायचं आणि ह्याच मार्गाने यायचं, असं आहे ना साहेब? आपण इकडे या. तर हाच तो मार्ग आहे आणि आपण बघू शकता इकडे की ही रुंदी आहे. फक्त ह्या रुंदीमध्ये ट्रॅक्टर जाऊ शकतो का? ट्रॅक्टर बघा तसं रिंग लावल्यानंतर ट्रॅक्टर तर जाऊ शकत नाही, कारण रिंग येणार आणि तिथे टर्न येतोय, यू टर्न येतोय, पुढे टर्न पण आहे आणि पाणी भरणार, तिथे पाणी पण भरणार, बरोबर. मग पाण्यामधून जर एखादा मुलगा जायचा असेल किंवा कोणी जायचं असेल तर मग त्याच्यामध्ये काय अपघात झाला तर मग त्याची जिम्मेदारी कोण राहणार आहे? बरोबर. कारण बघा हा रस्ता बाहेरच्या बाहेर आला, त्याच्यामुळे एखादा मुलगा गेला, पावसाच्या दिवसांनी एखादा मुलगा जर गेला किंवा मुलगी एखादा लहान असताना ती त्याच्यामधून गेली तर ते पाणी पूर्ण भरलेलं दिसणार. बघा पण ते काय करायचं? म्हणजे एक समस्या तर ही आहे की ही जागा कमी आहे. दुसरी समस्या अशी आहे की पाणी पण भरतो इकडे. म्हणजे पाणी साचलं की लोकांना येण्या जाण्यासाठी पण प्रॉब्लेम होणारच आहे. त्याच्याबरोबर जे लोक पायी चालतात त्यांना पण प्रॉब्लेम होणार आहे. पायी चालतात त्यांच्यासाठी आहे ना, बघा इथे पण पाणी. एक अजून एक मार्ग आहे इथे बघा, हा पाणी हा दुसरा मार्ग आहे ज्या लोकांना याच्यामधून पायी जायचं आहे, बाय वॉक जायचं आहे, त्यासाठी हा बघा ही शिडी आहे आणि हा मार्ग एंट्री आणि एक्झिट साठी हा तिथपासून भरतोय, हा पाणी तिथपासून भरतो. हा बघा इथपासून भरतोय. आताच म्हणजे जेव्हा आता थोडा पाऊस हे कमी झाल्यानंतरच हा हे झाला तर तिथपासून भरतो. पण हा पाण्यासाठी काहीतरी ह्या लोकांनी केलं. त्याच्यासाठी काय बोललेलं की आपण तो एक सेन्सर मशीन काहीतरी लावणार होते, पण आताच पाणी भरतोय त्याच्यात करणार काय असा विचार करा ना. सेन्सर मशीन लावणार, हा असे म्हणजे ते बोललेले. म्हणजे पंप सारखं सारखं आलं की ते पाणी बाहेर काढायचं, ते काढायचं सेन्सर मशीन आणि पंप ते लावणार आहेत नंतर. पण ते दोन्ही ठिकाणी करतील का व्यवस्था? असं आमचं दुसरं काही नाही, दोन्ही ठिकाणी करतील का? कारण तिथे पण भरपूर पाणी भरतोय आणि पूर्ण नाल्याचा भाग आला, त्याच्यामुळे ते पाणी काढण्यासाठी ते पण पाणी निघलं पाहिजे आणि पूर्ण डोंगरचं पाणी पण पूर्ण तो खाली येतोय, पूर्ण डोंगराचा भाग मार्ग केला असेल पाणी जायला पाणी हात मार्गाला पाणी पण आहे. आपण काय बोलाल? आपण इकडचे रहिवासी आहेत, आपल्याला काय काय दिक्कत, काय काय समस्या आहेत? तेच आपल्या आता पोरं शाळेत जायला हाच रस्ता आहे, परत पाणी भरतं इकडे. आपण तहसीलदार साहेबांना जेव्हा आपण बोलवलं त्यांनी सांगितलं की हा रमाकांत असं काम करू, एक आपल्याला तिकडून आपण प्लॅन आलं की आपण हा रस्ता तुझा बनवून घेतोय, बरोबर. त्याने सांगितलं, आपण त्या पद्धतीने केलं. पण इश्यू काय राहिला की ट्रॅक्टर येण्याच फक्त आपल्याला नाही, मटेरियल जाण्याचाच हा पर्याय राहिला, बरोबर. आणि पाणी थांबतंय, ह्या पाणी निघलं पाहिजे, हा मार्ग आपल्याला हे झालं पाहिजे. दुसरं काय आपल्याला म्हणजे थोडीशी रुंदी अजून वाढून पाहिजे. थोडी रुंदी वाढून भेटली तर चांगलीच गोष्ट आहे. आपली हेच मांग आहे की आता ही जी रुंदी तुम्ही बनवलेली आहे थोडीशी वाढून आम्हाला द्या, कारण ते ट्रॅक्टर येण्या जाण्यासाठी सोय पाहिजे आपल्याला. मग ते पूर्वीपासून आम्ही तसेच चालला म्हणत आलो की थोडंसं आता तेवढंच खर्च, मटेरियल तेच लागणार आहे, तुम्हाला सर्वच काय तेच लागणार आहे. थोडस जर वाढवून घेतलं असते ते परिणाम आला नसता. पण आता होऊ शकते का? आता होऊ शकते का? आपण आता तेव्हा हे झालं विचार केला तर होऊ शकते. आता तुमच्या याच्याने जर आपण हे केलं तर होऊ शकते सर. तो इस समय जो समस्या है आपके सामने मैं एक चीज बता दूं कि यहाँ पर जो है ये पैदल चलने वाले जो लोग हैं, दोनों गांव हैं। यहाँ पर एक गांव है जहाँ हम खड़े हैं अभी, यहाँ की जनसंख्या थोड़ी कम जरूर है लेकिन यहाँ पर खेतियां ज्यादा है। और मेरे पीछे आप देख सकते हैं, ट्रैक के पीछे यहाँ पर एक बड़ा गांव है
दूसरा भाग है इस गांव का, जो कि ट्रैक की वजह से, ये रेलवे लाइन की वजह से दो भाग में एक गांव बंट चुका है। और पीछे एक बड़ा भाग है, यहाँ पर एक भाग है, और इन लोगों के लिए आने जाने के लिए आपस में यहाँ पर एक पैदल जो ये भुयारी मार्ग बनाया हुआ है। इसके बावजूद यहाँ पर एक दूसरा मार्ग है जिसके ऊपर ये सारी बातें हो रही है, सारी समस्या यहाँ पर आ रही है, वो इस मार्ग की वजह से आ रही है। इस मार्ग में जो चौड़ाई है, वो चौड़ाई की कमी की वजह से यहाँ पर जो रहने वाले हैं ज्यादातर जो है वो शेतकरी वर्ग है, वो किसान वर्ग है। उनकी जो गाड़ियां होती है, उनके जो ट्रैक्टर्स होते हैं, उनको जो ट्रॉली लगती है, वो ट्रॉली यहाँ पर टर्न नहीं हो पाएगी और बराबर से यहाँ पर आ जा नहीं सकेगी, और मटेरियल्स जो लगेंगे वो मटेरियल्स ला नहीं पाएगी। ये सबसे बड़ी दिक्कत यहाँ के लोगों के लिए है, और इस दिक्कत के लिए उनका एक ही समाधान है, उन्होंने सीधा सीधा कह दिया कि सिर्फ इसकी जो चौड़ाई है वो थोड़ी सी अगर बढ़ा दें और ट्रैक्टर आने जाने में अगर सुविधाएं हो जाए तो इन्हें और किसी चीज की और जरूरत नहीं है। कैमरामैन अशफाक खान के साथ में बिलाल शेख, तहलका न्यूज इंडिया के लिए विरार ईस्ट से।